ब्रह्मांड आपली नियती बघते नंतर देते. बघा कसे देत असते, तर यामध्ये एक रिअल स्टोरी आपण बघणार आहोत. ब्रह्मांड आपली नियती बघते नंतर देत असते. याचा अर्थ काय? जेव्हा पण आपल्या जिंदगीमध्ये कोणती पण गोष्ट होते, जेव्हा पण त्या गोष्टी आपल्याला मिळतात तर ते आपल्या नियतीनुसार मिळत असते. कोणाला पण विदाऊट इंटेन्शन कोणती पण गोष्ट नाही मिळत. अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगते, तर रिअल गोष्ट आहे ही. प्रत्येक गावात प्रत्येक शहरात अशा स्टोरी असतात, पण आपण त्याकडे कधी लक्ष नाही देत. तर बघा, ब्रह्मांड आपल्याला कधी देते? आपल्या नियतीनुसार. अशा स्टोरीज आपल्या लाईफला चेंज करण्यासाठी या परिस्थिती ज्या असतात, ह्या अशा परिस्थिती लोकांनी बघितले आहेत, भोगले आहेत, सहन केले आहेत, परंतु त्यातून कोणीही शिकत नाही आहे. तर यातून काय असते की आपलं जे कर्म आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचं संचित बनून कसं जाते, त्याचं फळ पकून आपल्याला प्रारब्धामध्ये मिळत असते. तर हे यामधून शिकायचं असतं, पण आपण त्या गोष्टींकडे कधी लक्ष देत नाही आणि तिथून काही शिकण्याचा आपण प्रयत्न करत नाही. तर त्यातून आपल्याला कर्म, कारण जिंदगीमध्ये कर्म खूप उपयोगाची गोष्ट आहे. कारण जेव्हा आपले कर्म चांगले असतात तर प्रत्येक जे काही आपल्या नशिबामध्ये नसेलही, आणि आपण जर ग्रॅटिट्यूड, शुक्राना, आणि आपल्या जे आता आपण आहोत त्या क्रियमानमध्ये आता आपण क्रिया करत आहोत, तर याच्यामध्ये जर कर्म चांगलं केलं तर ते संचितमध्ये जाणार. संचितमधून ते फळ पकून प्रारब्ध आपल्यासमोर येत असते. तर ह्यामधून आपल्याला शिकण्यासारखं आहे. ओके. तर ब्रह्मांड आपल्याला कधी देते? तर आपली नियत बघून देते. कसे देते ते बघूया. एक रिअल स्टोरी आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती होणार की युनिवर्स, ब्रह्मांड, हे परमात्मा कसे काय देते. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये एक ताई आहे, त्यांची एक फॅमिली आहे. म्हणजे ते दोघे पती पत्नी जे आहेत ते जेव्हा मी गव्हर्नमेंट ड्युटीवर होती तर त्यामध्ये ते क्वार्टरमध्ये राहायचे. ते ॲम्ब्युलन्सचे एक ड्रायव्हर आहेत आणि त्या ताईचे मिस्टर आहेत ड्रायव्हर, आणि ते ताई क्वार्टरमध्ये राहायचे. तर त्यांच्याशी रिलेशन छान होते. तर त्याच्याच एक त्यांची परिस्थिती जी आहे ती बघितलेली आहे. तर त्यातून आपल्याला कशा पद्धतीने शिकायला मिळणार हे आपण घेत असतो. ओके. तर तेच सांगण्याचा मी प्रयत्न यामध्ये करत आहे. तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या लाईफमधील एक किस्सा सांगते. तर ब्रह्मांड केव्हा देते? बघा, ब्रह्मांड देण्यासाठी तयार आहे, पण आपली नियत काय आहे घेण्यासाठी? युनिवर्स जर तुम्हाला टेस्ट करत असते ना, की हे युनिवर्स, हे प्रकृती जे आहे ती प्रकृती संतुलन बनवून ठेवत असते, म्हणजे बॅलन्सिंगमध्ये काम चालते. दिवस आहे तर रात्र आहे, चूक आहे तर बरोबर आहे, सुख आहे तर दुःख आहे, दिवसानंतर रात्र येते, रात्रीनंतर दिवस येते, असं बॅलन्सिंग असते. कारण हा प्रकृतीचा नियम आहे. तर ही प्रकृती संतुलनमध्ये चालते. ज्यांची मी स्टोरी सांगत आहे त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली. लग्नानंतर त्यांना मुलं बाळं काहीही झाले नाही. त्यांनी आजूबाजूचे प्रत्येक मंदिर सोडले नाही, कोणतं पण रिलिजनचं असेल तरी त्यांनी सोडले नाही. कोणी सांगितलं त्यांनी टोने टोटके सोडले नाही. जे कोणी सांगायचे ते त्यांनी करत होते. त्यांनी हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये असतात ना, तर तिथे त्या राहायचे. प्रत्येक जिल्ह्यातील एक छोटं मोठं जे हॉस्पिटल होतं ते देखील त्यांनी सोडलं नाही. तिथे सुद्धा ट्रीटमेंट केल्या. प्रत्येक त्यांनी प्रयत्न करून बघले, पण ते काही शक्य झालं नाही. प्रत्येक मंदिरमध्ये जाऊन त्यांनी माता टेकवत होते की आम्हाला पुत्रप्राप्ती होऊ द्या म्हणून. पण लग्नाला 15 वर्ष होऊन सुद्धा त्यांनी पितृत्व किंवा मातृत्व त्यांना लाभलेले नाही. होऊ शकते की त्यांचे काही कर्म असतील. इव्हन त्या ताईचे छोटे छोटे ऑपरेशन्स सुद्धा करण्यात आले, की जसं की लेप्रोस्कोपी वगैरे असतात, तर त्या पद्धतीने छोटे छोटे ऑपरेशन केले की ह्यानुसार तरी होतील, पण ते सुद्धा काही शक्य झाले नाही. त्यामध्ये सुद्धा यश मिळाले नाही. तरी पण त्यांना काही पुत्र प्राप्त झालं नाही, संतान प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी पूर्ण आस सोडून दिली. जेव्हा व्हायचं असेल तेव्हा होतील, नाहीतर नाही होतील म्हणून परमात्म्याला पूर्ण समर्पित झाले. त्यानंतर तर त्यांचे काही कर्म राहिले असते, ठीक आहे. दोघे पण त्यांनी पती पत्नी मनोभावे परमात्म्याला नमन करायचे, तरी पण पुत्रप्राप्ती लग्नाच्या 15 वर्षापर्यंत झालेली नाही. तेव्हा त्यांनी हार मानले, परंतु प्रारब्धाला काही वेगळंच मंजूर होतं. तर ऐका ह्या स्टोरीने की प्रारब्ध कसं काम करते, आपलं कर्म कसं काम करते. तर नंतर काय झालं की जी ताई होती त्यांच्या लहान बहिणीला लग्नाच्या 1 वर्षांनी वाढ झाला, आणि त्यांचा त्यांना जो मुलगा झाला होता तिच्या छोट्या बहिणीला, तिच्या बहिणीची नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. त्यानंतर 5 वर्षांनी तिची बहीण परत प्रेग्नंट राहिली, आणि तिच्या मुलाला आपल्या मोठ्या बहिणीकडे, म्हणजे जी क्वार्टरमध्ये राहायची त्या बहिणीकडे आणून ठेवली होती 1 महिन्यासाठी. कारण ती स्वतःची प्रेग्नेन्सीमध्ये
काळजी घेऊ शकेल म्हणून. त्यानंतर तो मुलगा असं म्हणायचा की बडी मम्मी तू मला एक बहीण खेळायला कधी देणार आहेस. तेव्हा तिला खूप दुःख वाटलं की ती म्हणाली की पण तो मुलगा छोटा असल्याने ती त्यामध्ये काहीच सांगू शकली नाही की होत नाही आहेत वगैरे असं काही ती बोलली नाही. ती म्हणाली की देव म्हणेल तर मी तुला बहीणसुद्धा देणार. तर तो छोटा मुलगा असल्याने ठीक आहे म्हणाला. तो मुलगा 5 वर्षाचा होता. तर त्याची बडी मम्मी रोज पूजा अर्चा करायची, त्याला पण सोबत घेऊन बसायची, कारण 1 महिन्यासाठी तो आलेला होता हिच्याकडे. तर पूजेसाठी जेव्हा पण तो मुलगा रोज पूजा झाल्यानंतर एकच म्हणायचा की माझ्या बडी मम्मीला एक मुलगी होऊ द्यावा, की मी त्या बहिणीसोबत खेळेन, तिला चॉकलेट देईन, मस्त आम्ही मस्त्या करू, खेळायचं. असं छोट्या बाळांचं असतं ना, कारण तो 5 वर्षाचा होता असं म्हणायचा. त्याची बडी मम्मी हसायची आणि शांत राहायची. नंतर बघा की नियती कशी कार्य करते. नंतर बघा की काय झालं. त्याची जी बडी मम्मी त्याची जी मम्मी होती रिअलवाली मम्मी, तर ती प्रेग्नंट होती. तिला ट्विन्स होते, तिच्या पोटामध्ये ट्विन्स होते, म्हणजे जुळे बाळं होते, जुळवा मुलं होते. तर असं माहिती झालं की म्हणजे त्या लहान बहिणीला ट्विन्स होते. तर त्या ताईला असा विचार आला की हिच्या डिलिव्हरीनंतर विचारायचं का, म्हणून ती तिच्या मिस्टरला विचारते की माझ्या छोट्या बहिणीला मी विचारून बघते की तिला जर तू बेबी जर झाले तर त्याती मला एक देशील का, असं मी म्हणून विचारून बघते, असं ती स्वतःच्या मिस्टरांना सांगते. तर तिचे जे मिस्टर असतात ते म्हणतात की विचारून बघ, कारण तिला हा सुद्धा बाळ आहे आणि ते 2 झाले, म्हणजे एकूण 3 बाळं होणार, तर त्यातील एक आम्हाला दे असं म्हणून. तर ते ठीक आहे म्हणून विचारले वगैरे. नंतर ते म्हटले की त्यांनी जर हो म्हणेल तर आपण लिहून वगैरे घेऊ आणि नंतर त्या बेबीला घेऊन येऊ. तर डिलेव्हरीनंतर तिचे दोन्ही बेबी एकदम सुदृढ होते. एक मुलगा होता आणि एक मुलगी होती जे पोटामध्ये होती. डिलेव्हरीनंतर एक मुलगा झाला, एक मुलगी झाली. तिचं सीझर झालं. नंतर तिने आपल्या मुलीला मोठ्या बहिणीला दिले. जे एक मुलगा आणि मुलगी होती त्यातील एक मुलगी बहिणीला दिले आणि तो 5 वर्षाचा मुलगा आणि एक आता छोटावाला बेबी मुलगा तो स्वतः ठेवला तिने. जेव्हा मोठ्या बहिणीला मुलगी दिली तर त्या बहिणीला म्हटलं की 1 महिन्यानंतर तू ह्या बेबीला घेऊन जाशील. 1 महिन्याची असताना तिने घेऊन आली. लहान बहीण म्हणाली की ट्विन्स आहे, तर आम्हाला कळलं की तेव्हाच मी ठरवलं की एक बेबी मी तुला देणार आहे. बघा, म्हणजे त्या बहिणीच्या मुलाला 1 मंथसाठी ब्रह्मांडाने आणून ठेवलं. त्या मुलाला इतकं प्रेम आणि ग्रॅटिट्यूड त्याच्या बडी मम्मीनं दिलं. त्याच्याच बडी मम्मी म्हणूनच ब्रह्मांडाने त्या बडी मम्मीला ब्रह्मांडाने ती मुलगी दिली ना, नंतर ती आई बनली. तर काय झालं, छोटीशी बेबी घरी आणल्यानंतर ह्या दोघांनाही आमच्यासाठी हीच आता सर्व काही आहे असं ते मानले. नंतर त्या मुलीला इतकं प्रेम दिलं की ती छोटी असतापासून तर तिला सर्व काही मानून घेतले. सर्व सुविधा तिच्यासाठी उपलब्ध केले. नंतर ती लहानाची मोठी बेबी झाली तर ती जे म्हणेल तिच्यासाठी सर्व काही करायचे, तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या आणि जी म्हणेल ते करायचे. सख्या मुलीपेक्षा त्यांनी प्रेम दिलं. छोटी होती तेव्हापासून, तर मी तिला मोठी होताना सुद्धा बघितलं. तर त्या मुलीला इतकं प्रेम देत होते, ग्रॅटिट्यूड देत होते की ही आली आमच्या जीवनात म्हणून आमचं लाईफ आता सुखी आहे, समाधानी आहे, आम्ही हॅपी आहोत. आता मुलगी 10 वर्षाची झाली. त्यानंतर आईने तेवढंच प्रेम तिला दिले. त्या वडिलांनी पण तेवढंच मातृत्व पितृत्व तिला जेवढं द्यायचं आहे तेवढं देत होते. त्यांनी हे मानले होते की परमात्माने ब्रह्मांडाने दिले म्हणजे त्यांचीच मुलगी आहे असं म्हणायचे. त्यानंतर तिला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये वगैरे टाकले, शिक्षणासाठी टाकले, खूप प्रेम दिलं, ग्रॅटिट्यूड दिलं. नंतर काय झालं की ताईचं वय 40 झालं आणि तिचे जे मिस्टर होते त्यांची सुद्धा वय 48 होती आणि त्यांनी पूर्ण होप सोडून दिली होती की आता त्यांच्या माइंडमधून काढून टाकले होते की आपल्या पोटची संतान प्राप्ती होईल. त्या मुलीसाठी सर्व काही करायचे आणि त्या मुलीला सर्व काही मानले होते. हीच आमची सख्खी मुलगी म्हणून त्यांनी लाईफमध्ये खूप मजेत करत होते आणि त्यांची लाईफ खूप मजेत चालू होती. आणि नंतर जेव्हा लग्नाच्या 15 वर्षापर्यंत प्रत्येक मंदिरात मन्नत मागायचे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेले तरी नाही झालं संतान प्राप्ती. जेव्हा त्या मुलीचं सर्व काही मानले, नंतर सरेंडर भावनामध्ये आले की ताईचं वय 40 आणि तिच्या पतीचं 48 वर्ष झालं होतं, तर नंतर ते समर्पित होते परमात्म्यावर, नेचरवर, भगवानाला समर्पित झाले होते की आमच्या नशिबात संतान प्राप्ती नाही आहे आता पोटची, तर त्याला आम्ही स्वीकार करतो आणि ग्रॅटिट्यूडसुद्धा देतो आणि
परिपूर्णपणे समर्पित झाले. आणि त्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये असं मिरॅकल्स झालं की वयाच्या 40व्या वर्षात त्या ताईला त्या त्या तिच्या मिस्टरांना 48 वर्षसुद्धा झाले होते. त्यांना स्वतःची संतान प्राप्तीची त्यांनी कधी माइंडमध्ये गोष्ट आणलीच नाही. पण त्या ताईला वयाच्या 40व्या वर्षी तिला संतान प्राप्ती होते. जेव्हा मंदिर, हॉस्पिटल सर्व काही थकून गेले, त्यानंतर त्यांनी होप सोडून दिला. सख्खी मुलगी नसताना तितकंच प्रेम त्यांना दिलं, ग्रॅटिट्यूड दिलं. तर प्रकृतीने त्यांना ब्लेस केलं. नंतर काय झालं, ते मुलगी जेव्हा संतान प्राप्ती त्यांना होत नव्हती तेव्हा त्या मुलीला आणलं. आणि जेव्हा ही 40 वर्षाची झाली, लग्नाच्या 15 वर्षानंतर तिला मुलगा स्वतःचा जन्माला आला. नंतर त्यांनी त्या मुलीला इतकं म्हणजे ग्रॅटिट्यूड दिलं की ह्या मुलीमुळेच आम्हाला संतानसुद्धा प्राप्त झाली. इतकं म्हणजे त्यांनी डबल ट्रिपल ग्रॅटिट्यूड देत होते, शुक्राना अदा करत होते की ह्या मुलीला आम्ही तितकंच प्रेम दिलं आणि ह्या मुलीमुळेच आमच्या जीवनामध्ये हास्य आलं, नाही तर आम्ही कधीच हसायचे नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला खंत वाटत राहायची, पण आता तसं काही झालंच नाही. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला इतकं ग्रॅटिट्यूड देत होते की त्यामुळेच त्यांना स्वतःचं पुत्र प्राप्त झाला आणि तो सुद्धा मुलगा झाला. डबल ग्रॅटिट्यूड त्यांनी दिला. म्हणजे त्यांना असं नव्हतं की मुलगाच पाहिजे किंवा मुलगीच पाहिजे, असं काहीही नव्हतं. जे होईल त्याला ॲक्सेप्ट करायला ते तयार होते, स्वीकारायला तयार होते. मग त्यांना इतकं ग्रॅटिट्यूड आणि प्रेम दिल्यानंतर त्यांनी डबल ट्रिपल ग्रॅटिट्यूड दिलं. मुलीला आणले आहे, तिच्यामुळे ह्या पुण्यामुळे आम्हाला परमात्माने स्वतःचा मुलगा दिला, अशी भावना त्यांच्यामध्ये अंदर क्रिएट झाली. आता ते दोन्ही मुलींना सारखं प्रेम करतात. तर आता सांगा की हे काय आहे? जेव्हा प्रत्येक मंदिरात नमन केले, मंदिरात मन्नत मागितली, हॉस्पिटलसुद्धा केले, कित्येक ऑपरेशन त्या ताईचे झाले 2 ते 3, टोटके केले, ज्यांनी जे सांगेल ते सुद्धा केले, तरी त्यांना संतान प्राप्त झाली नाही. आणि वयाच्या 40व्या वर्षी लग्नाच्या 15 वर्षानंतर त्यांना ते झाले. आणि त्यांनी किती वर्ष झुंजले, जेव्हा मन्नत मागली, हॉस्पिटल केले तरी संतान प्राप्ती झाली नाही. ओके. आणि ते 15 वर्षापर्यंत किती झुंजले, किती ते भोगले की आमचं पितृत्व मातृत्व जागे व्हावे म्हणून, आम्हाला इतरांप्रमाणे खुशी व्हावी, आम्हाला सुद्धा बाळ व्हावं. पण ते काही शक्य झालं नाही. जेव्हा पण त्या मुलीला ग्रॅटिट्यूड देणं चालू केलं, स्वतःच्या पोटच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम ओतून त्यांनी केलं आणि त्याच मुलीला सर्व काही मानून तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत होते. आणि प्रत्येक वेळेस त्या ताईच्या तोंडून निघायचं की धन्यवाद ही मुली माझ्या जीवनात आल्यासाठी, त्या ब्रह्मांडानेच मला दिला आहे, असे ते मानायचे. कारण तिची जी छोटी बहीण होती ते कधीच म्हणजे माझं बाळ तुला दिलं आहे असं वगैरे काहीच बोलायची नाही, कारण हे लिहिणं वगैरे झालेलं होतं आणि त्यांनी मानले होते की ती त्यांचीच मुलगी आहे. पुढच्या मुलीप्रमाणे त्यांनी प्रेम केलं. पण नंतर काय झालं, कारण ते प्रारब्ध होतं की त्यांनी जे 15 वर्षापर्यंत त्यांना संतान प्राप्ती झाली नाही, तर ब्रह्मांडाने ते त्यांचं प्रारब्ध होतं की 15 वर्षापर्यंत तुम्ही लोक संतान प्राप्तीसाठी तरसाल म्हणून. जेव्हा हताश व्हाल, जेव्हा तुम्ही बहिणीला माध्यम आणि तिच्या बहिणीला माध्यम बनवून 1 महिन्यासाठी तिचा मुलगा येऊन राहील आणि तो प्रेयर करेल आणि त्याच्याच आईच्या पोटात ट्विन्स होणार आणि तेथीलच मुलगी, त्यातील त्या 2 ट्विन्समधली मुलगी तुम्हाला देण्यात येईल. हे काय आहे? हे पूर्ण नियतीचा खेळ आहे. हा ब्रह्मांड हे अशा योजना बनवत असते. त्यांना सेल्फ रिअलायझेशन होईल की ते मातृत्व हे खरोखरच मातृत्व आहे. ते मुलीचं जे मातृत्व त्यांनी खरोखर हे आमची मुलगी आहे असं त्यांनी प्रेम देत होते. तर हे सर्व त्यांनी ग्रॅटिट्यूड देत होते, त्याला सख्ख्या मुलीसारखं तिला प्रेम देत होते. त्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही हे ग्रॅटिट्यूड द्याल, जेव्हा पोटच्या मुलीप्रमाणे तिला प्रेम द्याल, तर तुमच्या पोटची संतान प्राप्त होईल असं ब्लेसिंग नेचरने ठरवलेलंच होतं. तर युनिवर्सने ब्रह्मांडने अशा प्रकारे त्यांची टेस्ट घेऊन नंतर त्यांना संतान प्राप्त झाली. तर आता सांगा मित्रांनो की हे प्रारब्ध नाही आहे तर काय आहे? जेव्हा 15 वर्षापर्यंत संतान प्राप्ती झाली नाही, दुसऱ्या मुलीला आणून त्यांनी प्रेम दिलं, ग्रॅटिट्यूड दिलं, तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. काही वर्षातच त्यांना ग्रॅटिट्यूड डबल ट्रिपल दिल्यामुळे काही वर्षातच त्यांना पोटची संतान प्राप्त झाली. आणि ही प्रकृती जे आहे ते ब्लेस केली. ही प्रकृती अशा पद्धतीने ब्लेस करत असते. परमात्मा त्यावर खुश होते आणि त्याचे हकदार तुम्ही आहात म्हणून तेव्हा देते.
जेव्हा वय नव्हतं तेव्हा त्यांना पोटची संतान प्राप्ती झाली, नंतर डबल आनंद त्यांच्या घरात आला। दोन्ही मुलांसाठी आता ते ग्रॅटिट्यूड देतात, भरभरून ग्रॅटिट्यूड देतात। जेव्हा अगदी हृदयातून शुक्राना ग्रॅटिट्यूडची भावना निघते तेव्हा ही प्रकृती आपल्या नशिबात जे नसते ना ते सुद्धा आपल्याला आणून देत असते। कारण तुमची नियती छान आहे म्हणून ते आपल्या याच्यामध्ये येत असते। कारण आपली नियती छान आहे म्हणून ते जे ठरवलेलंच असतं सर्व काही ब्रह्मांडाने, कारण त्यांनी कर्म चांगले केले, त्या मुलीला पुढच्या मुलीप्रमाणे दिलं, तर त्यांनी क्रियमान जे आहे ते कर्म चांगले केले, त्यामुळे ते काय झालं, संचितमध्ये गेलं आणि संचितमधलं कर्म जे आहे ते फळ पक्कून प्रारब्ध म्हणून त्यांना स्वतःची संतान प्राप्ती झाली आणि आता हॅपीली ते राहत आहेत। तर हे काय होतं मित्रांनो, युनिव्हर्सने टेस्ट घेतलं तर ह्या पद्धतीने त्यांना संतान प्राप्ती झाली। या पद्धतीने त्यांना ब्रह्मांड आपली नियत बघत असे। जेव्हा त्या मुलीला आणून त्यांनी इतकं प्रेम दिलं तर ते त्यानंतर त्यांना संतान स्वतःची प्राप्त झाली। तर हे असे, तर यातून काय शिकायचं की स्वतः पूर्णपणे परमात्म्यावर सरेंडर होऊन जे काही आहे त्याला ॲक्सेप्ट करून जेव्हा त्यांनी दुसऱ्याच्या मुलीला आणून स्वतःचं प्रेम दिलं, स्वतःचंच मानलं, सर्व काही इच्छा पूर्ण केल्या, तर ब्रह्मांडाला ते खुश झाले ब्रह्मांड। त्यानंतर त्यांना स्वतःच्या पोटची मुलगी त्यांना देण्यात आली। तर हे काय आहे, ब्रह्मांड नियत बघून देत असते आणि ह्या पद्धतीने सर्व काही होते। ओके, म्हणून म्हटलं की ब्रह्मांड आपली नियत बघते आणि नंतर देते। तर ही आहे एक रिअल स्टोरी। तर यामधून तुम्हाला शिकण्यासारखंच आहे। प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात अशा काही गोष्टी असतात, तुमच्यासुद्धा लक्षात येतील। जर तुम्हाला सुद्धा अशा काही गोष्टी माहिती असणार आणि ते अशा पद्धतीने झाले असणार तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण यामधून शिकण्यासारखं आहे। जेव्हा आपण ग्रॅटिट्यूडची भावना देतो, चांगले कर्म करतो, तर नियतीसुद्धा जे आपल्या नशिबात नसते ते सुद्धा आणून देत असते। आता या पद्धतीने आपल्याला कर्म करायचे आहेत। ओके, थँक्यू सो मच। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, गॉड ब्लेस यू।